नमस्कार भावांनो, हे बघा आता सध्याला मी रेल्वे फाटकच्या खाली उभा आहे. रेल्वे म्हणजे आपलं रेल्वे स्टेशन आहे ना, तो ब्रिज आहे. ब्रिजच्या खाली मी आता उभा आहे बघा. तर त्याच्या बाजूला हा पाण्याचा वॉल मागील 2 ते 3 वर्षापासून लिकेज आहे. तुम्ही बघू शकता हे किती पाणी वाया जातं. भैया एक मिनिट. लोकांना पियाला पाणी नाहीये. 8-8, 9-9 दिवस लोकांना एरियामध्ये नळाला पाणी येत नाही. आणखी इकडे पाणी बघा किती वाया जातं. हे सगळं पियाचं पाणी आहे बघा. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधला जो पाणी पुरवठा विभाग आहे हा खरंच झोपलेला आहे. म्हणजे प्रशासनाला अशा कामाची दखल घ्यायला अजिबात वेळ नाहीये. नुसतं ऑफिसमध्ये बसून ढेऱ्या वाढवून घेतलेल्या आहेत सगळ्यांनी. फक्त फक्त पगार खायची, दुसरे कामं काहीच नाही करायचे. अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. अहो साहेब, आमच्या शहरामध्ये 8-8, 9-9 दिवस नळाला पाणी येत नाहीये. आणखी इतकं पाणी वाहायला चाललं तर कसं होईल? आम्हाला पाणी प्यायला भेटत नाही, याला जबाबदार फक्त तुम्हीच आहात. कारण तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यामुळे, तुमच्यासारख्या अधिकाऱ्यामुळे नळाला बघा किती पाण्याची धार किती तुम्ही बघा. एका पाण्याची धार आहे का किती लाख म्हणजे कोट्याधीश आतापर्यंत पाणी वाया गेलं असेल. म्हणजे आपल्या महानगर पालिका म्हणा किंवा पाणी पुरवठा विभागाचे जितके जे काही अधिकारी जे आहेत ते निव्वळ झोपलेले आहेत. फक्त झोपेचं सोंग घेतात, असे कामं बघून पळून जातात. आता हा वॉल आहे बघा, हा वॉल इथनं लिकेज झालाय तर वॉल लिकेज करायचं काम यांचं नाही का? म्हणजे आमच्या शहरामध्ये आम्हाला जे 8-8, 9-9 दिवस जे पाणी जे भेटत नाहीये ते याला मेन खरं कोणी जबाबदार जर कधी असेल तर फक्त हे अधिकारी आहेत आणि हे कर्मचारी आहेत जे अशा कामाला दुर्लक्ष करतात. म्हणून पाणी पुरवठा विभागांना मी एक खरंच शेवटची चेतावणी किंवा तुम्हाला मी शेवटचा एक संदेश देतोय की तुम्ही या कामाची दखल घ्या. या कामाची दखल जर कधी नसेल घेत तर मी तुमच्या ऑफिसच्या बाहेर याच पाणी आणून तुमच्या मी ऑफिसच्या बाहेर टाकेन. म्हणून माझी तुम्हाला परत एक कळकळीची विनंती अशी करतो की तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्या हो साहेब. आपल्या शहरामध्ये पाण्याची फार मोठी टंचाई आहे. म्हणून मी तुम्हाला एवढी विनंती करतो की तुम्ही या कामाची दखल घ्या.